कायवर्णू आता गोंदावल्याची ख्याती, कायवर्णू आता गोंदावल्याची ख्याती, जिथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जिथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जिथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, शांती सुखाचे जणू हे माहेर, अष्टप्रहर इथे नामाचा गजर, अष्टप्रहर इथे नामाचा गजर, रामनामी पावन झाली इथली माती, रामनामी पावन झाली इथली माती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, महाप्रसाद
महाप्रसादाचा होतो नित्य काला, अमृताची गोडी इथे अन्नाला, अमृताची गोडी इथे अन्नाला, घास ओठी लागता मनाला बेतृप्ती, घास ओठी लागता मनाला बेतृप्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती. दूर दूरचे भक्त पौर्णिमेला येती, रामनामाच्या छंदे आनंदे डुलती, रामनामाच्या छंदे आनंदे डुलती, ब्रह्मानंदी लागे ध्यान मिळे मन शांती, ब्रह्मानंदी लागे ध्यान मिळे मन शांती. जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती. श्री स्वामींचा पुण्यतिथी सोहळा, अगणित भक्तांचा जमतो इथे मेळा, अगणित भक्तांचा जमतो इथे मेळा. स्वर्ग सुखाची येते सर्वांना प्रचिती, स्वर्ग सुखाची येते सर्वांना प्रचिती. जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती. सोहळा पाण्या सुरवर येती, रूप पालटूनी गर्दी येथे करीती, रूप पालटोनी गर्दी येथे करीती. महाप्रसाद सेवुनी मार्गस्थ होती, महाप्रसाद सेवुनी मार्गस्थ होती. जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, जेथे प्रगटली चैतन्य मूर्ती, चैतन्य मूर्ती, चैतन्य मूर्ती. रघुपती रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. जय 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम रघुपति राघव राजा राम पतित पावन
जानकी जीवन स्मरण जय जय राम. बघा, आपलं बोलणं सुरू करायच्या आधी अगदी मनापासून मी तुम्हा सर्व स्त्री पुरुषांना साष्टांग नमस्कार करतो. याचं कारण असं आहे, तुम्ही भक्तोत्तम सगळे महाराजांच्याकडे आलात आणि हा आतला अत्यंत पुण्यपर्व काळ आहे. असं झालं, त्या अनंतातून एक महात्मा या गोंदवल्यात जन्मास आला आणि त्या महात्म्याने असं काही दिव्य कर्म केलं. या 77 वर्ष झाली हजारो स्त्री पुरुष इथून समाधान घेऊन जात आहेत. खरं त्यांच्याविषयी काही सांगावं असं माझ्याजवळ नाही, पण हा पुण्यपर्व काळ पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण तर सगळे इथे जमलोच आहोत, पण त्यांच्यावर प्रेम करणारे आणि देह सोडलेले असे किती पुण्यात्मे मला दिसत आहेत तिथे आलेले. अहो नाही, ब्रह्मानंद महाराज सुद्धा हजर आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा आपण. बरं, काय पुण्यपर्व काळ आहे बघा. आज स्वारी फार प्रसन्न आहे. तुम्हाला काय मागायचं ते मागून घ्या त्यांच्याजवळ. त्यांची प्रार्थना अशी करा की महाराज, मी आलेलो आहे आपल्याकडे. आपल्याला शोभेल असं मी नाही, आपल्याला पाहिजे तसं मी वागत नाही, परंतु आपण दीनदयाळ आहात, आपण दयासिंधू आहात. आपण मला द्या, आपल्याला हवं ते मला द्या, आणि आपल्याला जे समाधान आवडत असेल तर ते मला द्या. आपण असं आहे. त्यांचं कार्य काय म्हणता येईल? निर्गुणाचा तर प्रश्नच नाही, पण सगुण सुद्धा अनाकलनीय होतं. मला ज्ञानेश्वर महाराजांची एक ओळ आठवते, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल. हा अनंतातून आलेला हा महात्मा या पुण्यपर्व काळी पुन्हा अनंतात लीन झाला. बघा, काही नसताना केवढा अन्नदान करायचे. बरं, अन्नदान करताना सुद्धा त्यांचा आग्रह नसायचा, म्हणजे आलेल्याला जे असेल ते द्यायचं. याच्यात काय होतं मग, अनंत वाटच पाहत असतं. द इन्फिनिट म्हणून जे आहे ना, ते त्याच्यातून आलेल्या जीवाला मदत करण्याची वाटच पाहत असतं. म्हणून ते म्हणायचे की रामाच्या नावाने तुम्ही द्या, तुम्हाला कमी पडायचंच नाही. यात थोडंसं धाडस आहे. थोडं धाडस कसं आहे, मी आपल्याला एक गोष्ट सांगितली ना, त्या झेन ग्रंथातली, फार अप्रतिम आहे. एक मनुष्य रात्रीच्या वेळेला असा डोंगरावरती चढत होता, नाही आम सॉरी, डोंगरातून उतरत होता आणि एका खड्ड्यात गेला. पाय पडला खड्ड्यात, बरोबर त्याने एक झुडूप होतं, त्या झुडपाला धरलं. त्याला वाटलं केवढा खड्डा आहे कोणास ठाऊक, आणि जर झुडपं सुटलं हातचं तर मी मरून जाईन, म्हणून त्या झुडपाला धरून रात्रभर राहिला. आणि पहाटेच्या वेळेला जेव्हा सूर्योदय झाला, पाहतो 1 फूट खोल होता खड्डा. अरे बापरे! तशी महाराजांचं म्हणणं तुमची स्थिती आहे. तुम्ही थोडं रामावरती भार घाला, खड्डा 1 फूट खोल आहे, तेवढे साहस मात्र करायला पाहिजे. आणि तेवढं साहस करण्याची बुद्धी आज महाराजांना मागा, की मी आता नाम घेणार, तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या नावाने घेणार. तुमच्या नावाने याचा अर्थ काय, तुम्ही सांगता म्हणून मी घेतोय. आणि शब्दावर आपला किती विश्वास असतो सांगतो तुम्हाला, भयंकर विश्वास. समजा तुमचं पोट दुखतंय आणि काही नाही, साधं अपचन काहीतरी असेल आणि पोट दुखतंय, आणि एखाद्या डॉक्टरला दाखवलं आणि डॉक्टर म्हणलं हो नाही ते टाटामध्ये जायला पाहिजे, झालं, याचा शब्द हादरतो की नाही. शब्दावरती विश्वास. बघा कसं आहे नाही. बरं, एखादा जज असतो, तो काहीतरी जजमेंट देतो, म्हणजे शब्दच असतात ना, तेवढ्या त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवा. आणि महाराजांना सांगा मी आजपासून नाम घेईल. फार पुण्यकाल आहे बरं आज, तुम्हाला काय सांगू, थोडं माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही त्यांच्याजवळ मागा. रामाचा दरबार भरला असताना राम जसा मोठा प्रसन्न होता,
आणि जे मागा म्हणतो देतोय, तसं महाराज आज फार प्रसन्न आहेत. आणि मागितलं ना तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. तेवढं प्रेम आपण मागा. आणि ते प्रेम मागितल्याची खूण असेल तर नाम घ्यायला सुरुवात करा. ते सुद्धा अट्टहासाने घेऊ नका, ताण देऊन घेऊ नका, पण जेवढं होईल तेवढं आपण नाम घ्या. माझी खात्री आहे महाराज माझी मागे पुढे आपल्या राहतील, आपल्या जीवनातली काळजी काढतील. माझं म्हणणं काय, काळजी एकदा त्याची जी बोच आहे, स्टिंग ज्याला म्हणतात, प्रपंचाची जी बोच आहे ती गेल्यानंतर शिंच असे ना का आपलं काय जात आहे घरात. नाही का एखादं असं आहे, कुत्रा आहे आणि चावत नाही काही नाही, नुसतं पडू नये घरात, पडू नये का शिंच, काय करताय आपल्याला. तसं माझं म्हणणं, प्रपंच जोपर्यंत आपल्याला बाधत नाही तोपर्यंत असू दे की त्याला उपाय असेल तर भगवंताचं स्मरण आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, अगदी अनुभवाने सांगेन, भगवंताचं नाम घेतलं ना त्यांची जबाबदारी त्यांच्यावरती जाते बघा, आणि ते खरोखरच आपल्याला मदत करतात. तेवढं आपण इथे आलो एवढे, खरं किती कष्ट किती हे असतात, त्याचं जर आपण व्यवहारी माणसं पैसा खर्च करतो, कष्ट सोसतो, त्याचं जर परत मिळालं असेल तर हे. आता आपण 2 मिनिटं शांत बसून आपल्या गुरुदेवांचं स्मरण करा. रविवार 21 डिसेंबर 1913. मध्यरात्र उलटली, रात्रीचा 1:30 वाजला. श्री महाराजांनी सर्व भक्तांना नमस्कार करून त्यांच्याकडे अतिशय प्रेमपूर्ण नजरेने पाहिलं आणि मग अतिशय संथ पण गोड स्वरात त्यांच्या मुखातून अखेरचा अभंग प्रकटला. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला. आज पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसी वेळ. आज पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसी वेळ. राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला, आत्मसुखा माझी डोला. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला. दीनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिक्का. दीनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिक्का, राम नाम स्वामी शिक्का. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला. झालं.
श्री महाराजांचा अखेरचा अभंगही संपला. ज्या भगवंताच्या नामाची थोरवी गाण्यात त्याने आयुष्याचा क्षण व्यतीत केला, त्या नामाच्या प्रेमाची त्यांनी पराकाष्ठा केली. नामाचं महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्त्वाचं त्यांनी जन्मभर गायन केलं आणि आपल्या आयुष्याच्या अखेरचे क्षण देखील त्यांनी नामाचं महत्त्व सांगण्यातच सार्थकी लावले. सोमवार आला. रामाची आरती झाली. श्री महाराज सिंहासनावर बसले, पण आता ते थकलेले दिसत होते. श्रीराम श्रीराम. प्रभू रामचंद्रांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि आपल्या खोलीत जाऊन आपल्या पलंगावर ते पुनश्च आसनस्थ झाले. त्यांनी आपल्या भक्तांना अखेरचा उपदेश केला. जेथे नाम जेथे नाम तेथे माझा प्राण ही सांभाळावी कोण ही सांभाळावी कोण. अमृत घटिका सुरू झाली. श्री महाराजांनी नेत्र मिटवून घेतले. समस्त जगाला प्रकाशाने उजळणारा सूर्य उदयाला येत होता, पण गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य मात्र अस्ताला चालला होता. वसिष्ठ वामदेवादी भारतीय ऋषींची श्रेष्ठ परंपरा चालवणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. एका अतिदिव्य चरित्राचा अखेरचा अंक समाप्त झाला. ज्या तत्वातून ते साकार झाले त्याच ब्रह्मतत्वामध्ये श्री महाराज विलीन झाले. जेथे नाम जेथे नाम तेथे माझा प्राण ही सांभाळावी कोण ही सांभाळावी कोण.
जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया मी जीव हा ब्रह्मद्वैत पसारा द्वैत पसारा वारुणी दिघला अद्वैत सारा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया पर चिन्मय खाणे शतमुख स्तविता मंदलिवाणे जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया जगज्जीवन प्रभु मंगलधामा मंगलधामा नाम रूपातीत तू अभिरामा जय जय आरती श्री गुरुराय सद्गुरुराय नमितो तव पदि संहरि माया देवा श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जयाचा जनी जन्मनामा जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ